ओम श्री परमात्मने नमः। अथ दशमोऽध्यायः। श्लोक क्रमांक 7। एतां विभूतियोगं च एतां विभूतियोगं च एतां विभूतियोगं च ममय्य वेत्ति तत्त्वतः ममय्य वेत्ति तत्त्वतः ममय्य वेत्ति तत्त्वतः एतां विभूतिं योगं च 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 ममय्य वेत्ति तत्त्वतः सविकम्पेन योगेन सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः युज्यतेन अत्र न संशयः युज्यतेन अत्र न संशयः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः एतां विभूतिं योगं च ममय्य वेत्ति तत्त्वतः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः एतां विभूतिं योगं च ममय्य वेत्ति तत्त्वतः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः एतां विभूतिं योगं च ममय्य वेत्ति तत्त्वतः सविकम्पेन योगेन युज्यतेन अत्र न संशयः। संसारात जी काही विलक्षणता विशेषता दिसून येते ती सर्व भगवंताचाच योग अर्थात विलक्षण प्रभाव सामर्थ्य आहे, त्यास विभूती म्हणतात। भगवंताच्या विभूतीला आणि योगाचा तत्वाने जाणतो त्याची भगवंतात दृढ भक्ती होते। एका भगवंताशिवाय दुसरी सत्ताच नाही असे संदेहरहित दृढतापूर्वक स्वीकारणे हेच तत्वाने जाणणे होय। अशा प्रकारे तत्वाने जाणणाऱ्याला भगवंताने ज्ञानवान म्हटले आहे। अविकल्प योग याच्यासाठी म्हटले आहे की भक्ती योग स्वतःही विचलित होत नाही आणि त्याला कोणीही विचलितही करू शकत नाही, कारण यात भगवंताशिवाय दुसरी कोणती वस्तूच नाही। जसे रुपयामुळे सर्व वस्तू मिळतात असे मानून सामान्य माणूस रुपयांनाच महत्त्व देतो आणि त्याचे आकर्षण वाटते, त्याचप्रमाणे जर तो काही प्रभाव महत्त्व दिसते हे सर्व भगवंताचे असे मानले तर भगवंतात दृढभक्ती निर्माण होते। नात्र संशया भगवंताशिवाय दुसरी सत्ता नाही हे एकदा स्वीकारलं की मग संशय कसला। संशय उत्पन्न व्हायला दोन गोष्टी लागतात, येथे दुसरी गोष्टच नाही, फक्त भगवंत, त्यामुळे त्याच्यात अविचल भक्ती निर्माण होते, यात मुळीच संशय नाही। विभूती आणि योगाला तत्वाने जाणणे म्हणजे काय हे पुढील श्लोकात आपण पाहू। हरये नमः हरये नमः हरये नमः।